श्री स्वामी समर्थ सर्वांना, रामकृष्ण हरी. तर बघा मंडळी, सकाळी सकाळी आम्ही ईश्वरीला ताप येत होता म्हणून दवाखान्यात आलो होतो वागलगावला. तर इथं काही डॉक्टर नव्हते. तर इथं असा मोठा आपले गुरुवर्य रामगिरीजी महाराजांचा मोठा फोटो लावलेला होता. तर त्या फोटोचं दर्शन घेतलं आणि डॉक्टरांची वाट बघत बसलो. तर डॉक्टर काय आलेच नव्हते. मग बसलो आम्ही वाट बघत. तर सकाळ सकाळचं असं वातावरण होतं आणि मेडिकलमध्ये पण कोणीच नव्हतं. तर वातावरण असं आबळटाचं वातावरण आणि असं वातावरण खराब असल्यामुळे मुलांना ताप सर्दी खोकला जास्त आहे. तर समर्थाचं चाललं होतं, दुकान बघितली होती, त्याला काय राहावेनाच. तो म्हणायचा चला दुकानात चला दुकानात. नंतर तो गेलाच. दोघं बहीण भाऊ गेले मग दुकानात. पण रस्त्याने ना गाड्या येत होत्या त्याच्यामुळं थांबली. तर त्याची बहीण त्याला खूप जीव लावते. कशी गळ्यात हात घालून थांबली आणि घेऊन गेली त्याला. पण त्याला काही पायऱ्या चढता येत नव्हत्या दुकानच्या. मग हे गेले आहोंनी, मग त्यांना काय घ्यायचं ते घेऊन दिलं दुकानातून. तोपर्यंत डॉक्टर बसले, पण डॉक्टर काय आलेच नाही. मग नंतर त्याला कुरकुरा दिला तर तो घ्यायना, पण चॉकलेट दिले तर त्याने घेतली. नंतर मग डॉक्टर आले. डॉक्टरने चेक केलं ईश्वरीला. तर सर्दी खोकला का असं विचारत होते आणि हुशार करून तिला गोळ्या औषधं घ्यायला लावली. तर इथं डॉक्टरांनी ईश्वरीला चेक केलं आणि मेडिकल लिहून दिलं आणि तिच्यासोबत गप्पा मारत डॉक्टर मेडिकल पण लिहून देत होते. लई हुशार आहे, लई छान आहे, असं तसं म्हणत डॉक्टरांनी तिला गोळ्या औषध पण दिले. आणि आहोंनी मेडिकल घेईपर्यंत आम्ही वजन केलं. ईश्वरीचं बसलं 10 किलो, समर्थाचं बसलं 9 किलो. ईश्वरीने वजन केलं म्हणजे समर्थाला तर करावंच लागतं. नंतर आहोंनी पैसे दिले आणि आम्ही निघालो घरी. तर बघा सकाळ सकाळचं मस्त असं वातावरण होतं, छान असं फुलं ते वगैरे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मंडळी कमेंट करून नक्की सांगा. तर मस्त बाय.